झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। नाशिककरांची पहाट संजीव चिमलगी यांच्या सुश्राव्य शास्त्रीय गायनानं झाली। राग ललितनं या गायनाला सुरुवात झाली। पहाटेच आल्हाददायक वातावरण आणि त्यात सप्तरंगी सुरांचा साथ चढल्यानं रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते। सूर्याची सोनेरी किरणं दिसू लागताच नाशिकच्या रस्त्यांवर शोभायात्रांना सुरुवात झाली। पारंपरिक वस्त्र परिधान केलेले महिला, पुरुष आणि देवी देवतांची वेशभूषा केलेले चिमुकले गुढीपाडव्याच्या आनंदात न्हाऊन निघतायत। लेझिम पाठक ढोल पथकानं नाशिकचे रस्ते दणाणून गेले। मात्र या उत्साहात ही नाशिकची चिमुकले पाणी जपून वापरण्याचा संदेशही देत होते। दुष्काळामुळे निर्माण झालेली परिस्थिती दाखवून पाणी वाचवण्याचा संकल्प चिमुरड्यांनी केला। नाशिकमधल्या या शोभायात्रांचा, या पाडव्याच्या उत्साहाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या सणानिमित्तानं नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष आणि उत्साह दिसून येतोय, परंतु त्याचबरोबर दुष्काळाचं संकटही या गुढीपाडव्यावर आपल्याला जाणवतंय। आपण आता आहोत इंदिरानगर परिसरामध्ये। या ठिकाणी काही बालगोपाळ आहेत, हे सगळे 4थी ते 5वीचे विद्यार्थी आहेत। त्यांनी पाण्याचा संदेश देण्याचा आणि दुष्काळाची गंभीर परिस्थिती जनतेसमोर आणण्याचा उपक्रम एक राबवलेला आहे। आपण आता बघतो आहोत, एका बाजूला इथे जंगल आहे, जंगल पूर्णपणे कोरडं ठाक पडलेलं आहे। जनावरं, जे पशुधन म्हटलं तर ते जनावरं पण पाण्यासाठी तडपतायत। अक्षरशः त्यांची मरणासन्न अवस्था झालेली आहे, असा इथे देखावा दाखवण्यात आलेला आहे। तर दुसऱ्याच बाजूला शेतकरी चिंताक्रांत बसलेला आपल्याला दिसून येतोय। पूर्णपणे त्याचा वावर हे जळून खाक झालेला आहे। शेतामध्ये कुठलंही पीक नाही, परंतु आपल्या झोपडीपाशी शेतकरी हा बसलेला आहे। पाऊस कधी पडणार, पाण्याची व्यवस्था कशी होणार, असा देखावा यांनी या ठिकाणी सादर केलेला आहे। तर त्याचबरोबर पुढच्या बाजूला जर आपण बघितलं तर पाण्यासाठी भली मोठी रांग आपल्याला दिसून येते। पाण्याचे टँकर गावामध्ये आलेला आहे, परंतु त्या टँकरवर शेकडो नागरिक ज्या पद्धतीने चढाओढ चढते पाण्यासाठी, त्या पद्धतीची चढाओढ इथे दिसून येते। हे सगळे चिमुकले आहेत, 4थी, 3री आणि 5वीचे सर्व विद्यार्थी आहेत। आपण बघतोय की पाण्यासाठी रांगेमध्ये सर्व उभे आहेत। आज हे सर्व लहान मुलं पाण्याचा संदेश देण्यासाठी मोठ्यांनाही लाजवेल अशा पद्धतीने सर्व शिस्तबद्ध पद्धतीने या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। आजपासून आपण हे संकल्प करूया की पाण्याचा कमीत कमी वापर करूया आणि पाण्याचा नीटपणे सांभाळ करूया। व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेश मायेसह मुकुल कुलकर्णी, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।